दाखल झाले। मगाशी जी आपण दृश्य पाहिलेली होती की अमित साटम यांनी तोंडगोड केलेलं होतं। आशिष शेलारांनी देखील त्यांना दोघांना मिठाई भरव महायुति को मिली है वो मोदी जी पर देश की जनता का कितना अटूट विश्वास है, उनके विकास के राजनीति पर कितना विश्वास है, यही दर्शाता है। और देवेंद्र फडणवीस और उनकी टीम ने और हमारे सभी कार्यकर्ताओं ने जिस तरह से काम किया, घर घर तक पहुंचे, मेहनत की, उसका ये नतीजा है। और मुझे पक्का विश्वास है कि जो अब राजनीति की व्याख्या बदल गई है, परफॉर्मेंस की राजनीति है, तो जो परफॉर्म करेगा वही जीत के आएगा। मुंबई में जिस तरह से विकास हुआ, महाराष्ट्र में विकास हुआ और जिस तरह से देश में विकास लगातार हो रहा है, उसी का नतीजा है। और भारतीय जनता पार्टी आने वाले 20-25 साल निश्चित राज करेगी। जनता का विश्वास इसी के लिए है कि देश को विकसित बनाना है। मुंबईतल्या भाजप कार्यालयाबाहेरची आपण दृश्य यावेळेला पाहिली। त्या पाठोपाठ आता वनिता नरवणकर 197 मधून विजयी झाल्याची बातमी येते। वनिता नरवणकर यांनी देखील आपली प्रतिष्ठा पणाला लावत त्या ठिकाणची उमेदवारी दाखल केलेली होती। मनसेच्या रचना साळवी यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। रचना साळवींचा पराभव करत त्यांनी आपला विजय संपादन केलेला आहे। वनिता नरवणकर यांनी मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 197 मधून विजय प्राप्त केलेला आहे। वेळोवेळच्या या अपडेट्स आपण पाहतोय फक्त लोकशाही मराठीवर। आंबेडकरांचा जय असो, चंद्रकांत नांडोरे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उमेदवार असलेल्या ज्या नगरसेविका म्हणून त्यांना प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचे आपण दृश्य यावेळेला पाहतो आहोत। वैशाली शेंडकर यांना या ठिकाणी हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे। विजय उमेदवार वैशाली शेंडकर विजय झाल्याबद्दल सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन। साहेब आंबेडकरांचा जय असो। सोलापुरातून ही बातमी समोर येते। 102 पैकी 87 जागांचे निकाल या ठिकाणी सोलापुरातील स्पष्ट झालेले आहेत। 87 पैकी 74 जागांवर भाजपने विजय प्राप्त केलेला आहे, तर 8 जागांवर एमआयएमचा झेंडा रोवला गेलाय। या ठिकाणी सोलापुरातील ही अपडेट आपण महत्त्वाची अशी पाहतोय। तर नाशिक मधून प्रभाग क्रमांक 18चा निकाल देखील या ठिकाणी समोर आलेला आहे। भाजपने 2, शिंदेच्या शिवसेनेने 2 जागांवर विजय मिळवलेला आहे। काय सांगाल, सत्ता स्थापनेपर्यंत पोहोचू शकत नाही तरी एकाकी देऊन देखील काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष नाही, आम्हाला अपेक्षा होती आम्ही सत्तेचा पल्ला गाठू, परंतु उलट्या बाजूला महायुतीची प्रचंड ताकद, मग सत्तेचा गैरवापर असेल, पैशाचा वारेमाप वापर असेल, परंतु एकाएकी आम्ही चांगली लढत कोल्हापूरमध्ये दिली। कोल्हापूरकरांनी 3,29,000 काल मतदान झाले। आमच्याकडे आता एक्झॅक्ट आकडेवारी माझ्याकडे येईल, परंतु किमान 1.5 लाखाच्या पुढे मतं ही काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांना त्या ठिकाणी पडले। आमचे 4 उमेदवार म्हणजे बहुमताकडे आम्ही गेलो असतो, एक उमेदवार आमचा 16 मतांनी पडलेला आहे। 100 आणि 150च्या मतामध्ये 4 उमेदवार आमचे पराभूत झालेले आहेत, नाहीतर हा बहुमताचा आकडा सुद्धा आम्ही निश्चितपणे गाठू शकलो असतो। परंतु कोल्हापूरकरांचे मला धन्यवाद द्यायचे आहेत की या सगळ्या परिस्थितीमध्ये, सगळ्या दबावाच्या राजकारणामध्ये सुद्धा कोल्हापूरकरांनी आम्हाला 35चा मॅन्डेट हा 81 सीटमध्ये दिला। अजून कदाचित 5-6 सीट आले असते तर बहुमत झालं असतं। तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये आले होते, तर आकड्याच्या खेळात गणित बघितलं तर सतेज पाटील भारी पडलेले दिसतात। नाही, कोल्हापूरकर भारी पडले असं नाही म्हणेन मी। भारी पडल्यापेक्षा कोल्हापूरकरांची ताकद आहे की एकटं लढत असताना सुद्धा तमाम कोल्हापूरकर माझ्या पाठीशी उभे राहिले आणि लाखो मतं या आमच्या उमेदवारांना देण्याचं काम। आंकड़ा बढ़ भी सकता है और पूरे महाराष्ट्र की स्थिति देखें तो जो अनुमानित रिजल्ट है वो दर्शाता है कि महायुति लगभग अभी तक के जितने रिजल्ट्स आए हैं उसमें से 2/3 सीटों पर महायुति के उम्मीदवार विजयी हो रहे हैं या आगे विजय की तरफ बढ़ रहे हैं। और महाविनाश अघाड़ी जो कांग्रेस और उद्धव ठाकरे जी, शरद पवार जी, उनको 7-8%
सिर्फ सीटों में बढ़त है, शायद 7-8 से भी कम दिख रही है। और ये दर्शाते हैं कि आज वो जनता का विश्वास खो बैठे हैं। नकारात्मक राजनीति के लिए कोई जगह नहीं है। अब भारत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में महाराष्ट्र के कर्तृत्ववान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और हमारे उप मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे और अजीत दादा पवार, इनके नेतृत्व में तेजी से विकास को गति देने वाली, सुशासन देने वाली व्यवस्था को स्थापित करना चाहते हैं। सांगाल मुंबई म्युनिसिपल कॉरपोरेशन में तो वर्षों वर्षों बाद एक